काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्रामध्ये काल आपण बघितलं, रजकाला वरप्रदान दिलं, त्याला सांगितलं पुढच्या जन्मी तू राज्य भोग भोग, राजा हो, राजा ऐश्वर्य हो, कारण हे सगळे भोग तरुणपणात भोगण्यातच खरी मजा आहे। त्यामुळे पुढील जन्मामध्ये तू वैदुरा नगरीमध्ये जन्माला येशील आणि तिथे हे राज्य भोग भोगशील, असं रजकाला सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आशीर्वाद दिला। ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका। रजकाची ही कथा सांगितल्यानंतर सिद्ध नामधारकाला सांगतोय पुढे काय चरित्र आहे बघ। ते झाल्यानंतर श्रीपाद कुरवपुरामध्येच होते। रजक गतप्राण झाला, वैदुरा नगरीत जन्माला आला, पण श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरामध्ये होते आणि कुरवपुरामध्ये त्यांचं महत्व अपूर्व होतं। त्याचं वर्णन करणं अशक्य आहे। प्रख्यात अशा त्या कुरवपुर क्षेत्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ राहिले। सगळीकडे त्यांचा महिमा झाला आणि त्यांच्या महिमाची कथा सांगण्याकरता जर सुरुवात केली तर गुरुचरित्र खूप वाढेल असं सिद्ध सांगतोय। पण त्या रजकाला आशीर्वाद दिल्यामुळे आपल्याला पुढच्या जन्मात त्याला भेटायचं आहे। तसंच त्या अंबिकाला आशीर्वाद दिलाय, पुढच्या जन्मी तुझ्या पोटी मी जन्माला येईन, म्हणजे आपला अवतार हा इथे आपल्याला संपवावा लागेल। आपल्याला गुप्त व्हावं लागेल। महत्व वर्णावया श्री गुरुचे, सिद्ध म्हणतो सद्गुरूंचं महत्व वर्णन करण्याकरता शक्ती नाही रे। त्यांच्या अमृत दृष्टीचं, त्यांच्या स्थान महत्वाचं वर्णन करणं हे केवळ अशक्य आहे। सद्गुरू ज्या ज्या स्थानावर राहतात त्या त्या स्थानाला एक प्रकारचं विशेष महत्व आहे। मी त्याचा तुला दृष्टांत पण सांगेन, स्थान महिमा सांगेन। कुरवपूरचं स्थान महात्म्य काय आहे, सद्गुरू तिथे राहिल्यानंतर आणि ते अदृश्य झाल्यानंतर सुद्धा त्या स्थानाचं काय महत्व आहे हे मी तुला सांगेन, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय। असे बरेच दिवस श्रीपाद कुरवपूरमध्ये राहिले आणि पुढे अवतार घेण्याकरता ते त्या कुरवपुरामध्येच कृष्णेमध्ये गुप्त झाले। आणि तो गुप्त झाले तो दिवस होता अश्विन वद्य द्वादशी, धनत्रयोदशीचा आदला दिवस। अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र कोणतं होतं, मृग नक्षत्र। आणि या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ निजानंदी गमना करता तयार झाले। कृष्णेमध्ये
कलियुगातला पहिला अवतार दत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेमध्ये अश्विन वद्य द्वादशीला नक्षत्र मृग असताना आणि त्या कृष्णेमध्ये गुप्त झाले, ज्याला आपण गुरु द्वादशी म्हणून ओळखतो. सगळ्यांना ते अदृश्य झाले हे दिसलं, पण अजूनही ते कुरवपूरमध्ये आहेत बरं, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. हा त्रैमूर्तीचा अवतार आहे. हा लोकांना दिसण्याकरता गुप्त झाला आहे, पण अजूनही तो त्या कुरवपुरामध्ये आहे. याची तुला कथा सांगतो. त्या स्थानावर त्या अदृश्य झाले, गुप्त झाले, पण निर्गुण रूपाने ते त्या स्थानावर अजूनही आहे. जे जन, जी लोक अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची सेवा करतील, त्यांचं स्मरण करतील, एकनिष्ठेने त्यांच्या चरणावर लीन होतील, त्यांना ते दिसतील. हा खरोखर कुरवपूर क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे. कुरवपूर क्षेत्रच नव्हे तर भगवान दत्तात्रय प्रथमतः श्रीपाद श्रीवल्लभ, तदनंतर नरसिंह सरस्वती ज्या ज्या ठिकाणी राहिले, मग ती नरसोबाची वाडी असो, औदुंबर असो, पिठापूर असो, गाणगापूर असो, कारंजा असो, ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं ते ठिकाण हे अपूर्व स्थान आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. जे जन असती भक्त केवळ, त्यासी दिससी निर्मळ, कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी. सिद्धांनी हे नामधारकाला सांगितलं आणि सिद्ध नामधारकाला ते तिथे असल्याची खूण अदृश्य झाल्यानंतर सुद्धा भक्तांच्या रक्षणाकरता, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता ते तिथे आहेत याची खूण म्हणून नामधारकाला सिद्ध एक दृष्टांत सांगतोय. सिद्ध सांगतोय की ते अदृश्य असले तरीही कुरवपुरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हे ज्यावेळेस सिद्धाचं बोलणं नामधारकाने ऐकलं, मग नामधारकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तो सिद्धाला विचारतोय, सिद्धा गुरुवर्य, अहो कुरवपूरचा महिमा पुढे कसा काय वाढला हे आता ऐकण्याची माझी इच्छा निर्माण झाली आहे, माझी इच्छा प्रबळ झाली आहे. ऐकोन सिद्धाचे वचन, नामधारक विनवी जाण, कुरवपुरीचे महिमान केवी झाले परियस. अहो या कुरवपुराचं महिमा वाढला तो कसा काय? म्हणती श्रीपाद, तुम्ही म्हणताय श्रीपाद गेले नाही आणि म्हणताय अवतार झाले. हे जरा मला विस्तार करून सांगावं, विस्तारून सांगावं, सविस्तर सांगावं असं नामधारक सिद्धाला म्हणतोय. सिद्ध सांगतात, हे नामधारका, अरे तू गुरूंचा महिमा मला विचारतोयस, मला सद्गुरूंचा महिमा तू मला विचारतोयस. अरे त्यांची अनेक रूप आहेत. हा सद्गुरू विश्वव्यापक आहे. सिद्धांनी एका शब्दात सांगितलं की ज्या सद्गुरूंचा महिमा तू मला विचारतोयस,
आता या ठिकाणी आवर्जून बघा काय शब्दांचा उल्लेख आहे. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दलच बोलतोय, पण श्रीपादांचं नाव नाही घेतलंय. नाव घेतलंय गुरु. मी गुरु या विषयावर अनेक वेळा अनेक विवेचनं दिलेली आहेत. ती सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सिद्ध म्हणतोय की गुरु महिमा, श्रीपादांचा महिमा नाही, गुरु महिमा. माझं काय पुसशी, मला काय विचारतो. अरे या गुरूंची अनंत रूपे आहेत. बर नुसती अनंत रूपे नाही तर हा सद्गुरु, हा गुरु, हा विश्वव्यापक आहे. पुढे कार्या कारणासी, पुढे काही कारणाकरता सद्गुरूंचे अवतार झाले. आपण कुरवपुरामध्ये गुप्त रूपाने राहिले. ज्याप्रमाणे भार्गव राम आजपर्यंत भूमीवर आहे, असे अनेक अवतार झाले आहेत. पण अजून भार्गव राम आहे. सर्वा ठाई वासा. पण बघ गुरूंचं काय आहे, सगळ्या ठिकाणी त्यांचा वास आहे. एकच मूर्ती आहे, पण त्या एका मूर्तीमध्ये त्या त्रैमूर्तींचे गुण आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही गुण त्या एकाच मूर्तीमध्ये आहे. भक्तजनांना तारण्याकरता हा ऋषिकेश, हा नारायण, हा दत्त अवतरलेला आहे. अरे भक्तजनांना तारण्याकरता दुर्वास ऋषींच्या शापास्तव हा भूतलावावर 9 अवतार घेऊन सुद्धा राहिला आहे. पण त्रैमूर्तींचा अवतार हा विष्णूचा तो एकच अवतार, ज्यांनी 9 अवतार घेतले. पण हा त्रैमूर्तींचा अवतार आहे. 3 गुण आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. याचा पार कोणालाच कळला नाही. कुरवपूर हे महान तीर्थक्षेत्र आहे. आजही सिद्ध त्यावेळेस सांगतोय, पण मी सांगतो आजही कुरवपुरामध्ये गुरुमूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ आहे. अहो जे भक्तांनी आपल्या मनामध्ये इच्छा प्रगट करावी आणि त्यांना त्या पद्धतीने गुरूंचं दर्शन व्हावं. अरे गुरूंचं राहण्याचं ठिकाण म्हणजेच कामधेनू आहे. ज्या ठिकाणी सद्गुरू राहिले ती कामधेनूच आहे. मी तुला एक सांगतो, सिद्ध नामधारकाला सांगतोय. मी तुला एक सांगतोय नामधारका, गुरु भक्ती जी तू करतोयस, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. गुरु भक्ती जे करतायत, गुरूंविषयी गुरुनिष्ठा जे ठेवतायत, गुरूंवर ज्यांची श्रद्धा आहे, गुरुवाक्य प्रमाण जे मानतात, सिद्धांनी नामधारकाला सांगितलं. मी तेच तुम्हाला सांगतोय की जे गुरुभक्ती करतात, जे गुरु आज्ञा पाळतात, गुरुनिष्ठेने राहतात, गुरुभक्ती करतात, त्यांची भक्ती वाया जात नाही. तुझं सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नव्हे जाण. गुरुभक्ती वाया जाणार नाही. ती उगाचच वेळ काढण्याकरता गुरुभक्ती होत नाही. गुरु हा भक्तांची वाट बघत असतो. भक्ती करावी दृढतर,
भक्ती जर करायची असेल तर ती दृढ अंतःकरणाने करावी, गंभीरपणे स्थिर असावं, धीर धरावा. सिद्ध नामधारकाला सांगतोय, मी तुम्हाला मागे सुद्धा बोललो आहे की नामधारक हे निमित्त आहे, अर्जुन हे निमित्त आहे, कल्याणी हे निमित्त आहे. हे सगळं तुम्हाला आम्हाला उद्देशून परमात्मा सांगतोय. सिद्ध नामधारकाला जे सांगतोय ते तुम्हाला समोर ठेवलाय सिद्धांनी, आणि सिद्ध तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा की भक्ती ही दृढ असावी, गंभीर असावं, धैर्य असावं, धीर धरावा, तरच आणि तरच हा पैल पार उतरता येईल. इह परत्र सौख्य प्राप्त होईल केव्हा? जर सद्गुरूंविषयी दृढ भक्ती असेल तर, गंभीरपणा असेल, धैर्य असेल, गुरुनिष्ठा असेल, गुरुवाक्य प्रमाण मानणारे असतील तर आणि तरच इह परत्र सौख्य तर प्राप्त होईल. पण हा पैल पार अतिशय आनंदाने होईल. याची कारणे दृष्टांते तुझं. आता याकरता मी तुला एक दृष्टांत सांगतोय, ते नीट ऐक. या दृष्टांतातनं तुला कळेल गुरुभक्ती काय असते, गुरुनिष्ठा काय असते. सुरुवातीला सुद्धा सिद्धांनी गुरुभक्तीवर दीपक आख्यान सांगितलंय, आपण ऐकलंय. आता इथे सिद्ध गुरुभक्तीची दुसरी कथा सांगताय. सिद्ध सांगतो, मी तुला एक दृष्टांत सांगतो ऐक. काश्यप गोत्राचा एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं वल्लभेश. वल्लभेश नावाचा काश्यप गोत्राचा एक ब्राह्मण होता. अतिशय गुरुभक्त होता, सुशील होता, आचारवंत होता. व्यापार करून, व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत असे. आचारवंत, सुशील असा हा वल्लभेश ब्राह्मण व्यवसाय करून आपला उदरभरण करत असे. पण दरवर्षी न चुकता, न खंड पडू देता हा यात्रेकरता कुरवपुराला येत असे. वर्षभर आपला व्यवसाय करावा, संसार चालवावा, नीतिमत्ता साफ ठेवावी, आचार विचार साफ असावे, असा हा वल्लभेश नावाचा ब्राह्मण मात्र दरवर्षी कुरवपूरला यात्रे करता येत असे. आणि एक वेळेस तो यात्रेला निघालाय आणि त्यावेळेस त्यांनी मनामध्ये ठरवलंय, हे भगवंता, हे श्रीपादा, या वर्षी मी ब्राह्मण भोजन घालीन. कुरवपुरामध्ये मी ब्राह्मण भोजन घालीन. असता पुढे वर्तमानी उदिम, म्हणजे हा व्यापारी, हा धनी, हा ब्राह्मण वल्लभेश निघाला. नवस केला अतिगहन, अतिशय गहन विचार करून त्यांनी नवस केलाय आणि ठरवलंय, संतर्पावे ब्राह्मणासी, ब्राह्मणांना भोजन दे, ब्राह्मण पूजा करीन. हे मनामध्ये कडून हा निघाला. व्यापार चांगला झाला आणि व्यापार चांगल्या झाल्यावर सहस्र संख्या ब्राह्मणाची, 1000 ब्राह्मणांना काय इच्छा भोजन देईन.
1000 ब्राह्मण जे जे भोजना करता मागतील ते ते त्यांना देईल. माझा व्यापार चांगला झाला, यावेळेस मला ब्राह्मण भोजन घालायचं आहे. बरं, नुसतंच ब्राह्मण भोजन नाही घालायचं आहे. माझा व्यापार चांगला झाला तर यात्रेला येऊन मी 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. निश्चय केलाय मनासी. आणि हा व्यापारी वल्लभेश नावाचा ब्राह्मण आपला नवस फेडण्याकरता यात्रेकरता कुरोपूरकडे निघालाय. मनामध्ये सद्गुरूंचे स्मरण चाललंय. चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्री वल्लभांचे. मनामध्ये सदैव, यालाच अजपाजप म्हणतात. साधकांनो, अहो याच्या मनामध्ये हा यात्रेला निघालाय, पण मनामध्ये श्रीपादांचं स्मरण करतोय. यात्रा या विषयावरनं थोडंसं मी सांगतो. यात्रा या शब्दामध्येच भरपूर काही अर्थ आहे. यात्रा म्हणजे या आणि त्रास सहन करा. यात्रेला जाताना पूर्णपणे त्या देवतेला समर्पित व्हा. आपण कशा यात्रा करतो? यात्रेला जातो त्यावेळेस दर्शन करताना तरी आपण एकाग्रतेने त्या भगवंतापाशी, ज्या कुठल्या देवतेची यात्रा असेल त्या देवते समोर असतो का, हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा. हा एक प्रश्न स्वतःला विचारा की मी अमुक एक देवतेच्या यात्रेला गेलो होतो. यात्रा करताना किंवा यात्रेमध्ये हे ते सगळं सोडा, पण ज्या वेळेस त्या परमात्म्याचं दर्शन करण्याकरता मी त्या परमात्म्या समोर गेलो, तेवढा वेळ तरी त्याच्याशी एक रूप होतोय का? पण हा ब्राह्मण वल्लभेश चरण ध्यातसे मानसी, मनामध्ये कायम श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेत असे, स्मरण करत असे. जे जे ठाई जाय देखा, जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला आनंद, संतोष. आणि त्याच्या या भक्तीने त्याला शतगुण लाभ झाला. खूप आनंद झालाय त्याला. लय लावून श्रीपाद चरणी, मनामध्ये श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक होऊन हा यात्रेला निघाला. बर, यात्रेमध्ये यांनी ठरवलंय 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन द्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी बरोबर द्रव्य घेतलाय. आता पूर्वीच्या काळी द्रव्य बरोबरच ठेवावं लागायचं. आजच्या काळची परिस्थिती नव्हती. म्हणून त्यांनी 1000 ब्राह्मणांना भोजन देण्याकरता जेवढं द्रव्य लागेल, कारण इच्छा भोजन द्यायचं आहे. ब्राह्मण जे जे मागतील ते ते त्यांना जेवायला घालायचंय. आणि म्हणून हा ते सगळं घेऊन निघालाय. 2-3 दिवस, कारण तो काही सोपा प्रवास नाही. पूर्वीचा प्रवास पायी, घोड्यावर, बैलगाडीत अशा प्रकारे तो प्रवासाचा 1 तासात, 4 तासात, 10 तासात पोचण्यासारखा प्रवास तो नव्हता. 2-3 दिवस लागले. आणि त्याच्याकडे द्रव्य आहे हे काही चोरांना कळलं. मग त्यांनी वेश धारण केले. तो जात होता. मजल दरमजल करत जात असताना एका ठिकाणी हे तस्कर म्हणजे चोर त्याला भेटले. रात्री ज्या ठिकाणी यांनी मुक्काम केला त्या ठिकाणी त्या चोरांनीही मुक्काम केला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, क्षेम कुशल विचारणं झालं.
ते चोर त्या द्विजाला, त्या वल्लभेशला म्हणतायत, अरे तुम्ही कुरवपूरला चाललात का? मी पण चाललोय कुरवपूरला, आणि आम्ही पण चाललोय श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला. हा म्हणतोय मी चाललोय श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला, माझा दरवर्षीचा नियम आहे. त्यांच्या बरोबर हा वल्लभेश निघालाय. बरोबर 3 तस्कर आहेत, 3 चोर आहेत. रस्त्यामध्ये ज्या वेळेस कुरवपूरच्या अरण्यामध्ये, तुम्ही आजही ते तसं अरण्यच आहे, त्या अरण्यामध्ये जात असताना या तस्करांनी, या चोरांनी घात केला. त्या वल्लभेशला मारलं आणि त्याचं मुंडकच कापलं, त्याच्या जवळचं द्रव्य हस्तगत केलं. पण भक्तजनांचा कैवारी, हा भक्तजनांचा कैवारी, हा श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य आहे, गुप्त झालाय. पण भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी, कुरवपूरचे हे श्रीपाद श्रीवल्लभ भक्तजनांचे कैवारी तात्काळ त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी या चोरांनी त्या वल्लभेशला मारलं होतं, त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं होतं, त्याचं द्रव्य चोरलं होतं. त्या ठिकाणी आले. काय वेश आहे? जटाधारी भस्मांकित. त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ आले, त्यांचा रूप होतं, जटा होत्या, सर्वांगाला भस्म होत, त्रिशूळ होता हातामध्ये, खड्ग होत, आणि त्या रूपामध्ये त्या चोरांच्या समोर जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले. त्या चोरांनी तस्कराला मारलाय, हे त्या चोरांनी वल्लभेशला मारलाय. पण हा कुरवपूरचा कैवारी श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त रूपात असताना सुद्धा भक्तांकरता त्या ठिकाणी आला, तस्करांच्या समोर उभा राहिला, चोरांच्या समोर उभा राहिला. सर्वांगाला भस्म आहे, जटा आहे, हातामध्ये त्रिशूळ आणि खड्ग आहे. सगळ्या चोरांना मारलं. ते तिघं होते, त्यापैकी 2घांना मारलं, 2 चोरांना मारलं. 3रा चोर घाबरला. समस्त तस्करा मारिता, एक तस्कर येऊन विनविता. एक चोर होता, त्यांनी ओळखलं की आता काही खरं नाही, या 2घांना मारलंय, आता आपली पाळी आहे. हात जोडले त्यांनी. एक तस्कर येऊन विनंता, कृपाळुवा जगन्नाथा, अरे जगन्नाथा कृपा कर, माझी चूक झाली आहे, मी निरपराधी आहे, मी काही या वल्लभेशला मारलेलं नाही, आणि ते याला मारणार आहेत हेही मला माहित नव्हतं. समस्त तस्कर मारिता, एक तस्कर येऊन विनविता. सगळ्या तस्करांना मारल्यानंतर एका तस्कराने, एका चोराने हात जोडले, कृपाळू म्हटलंय जगन्नाथा, मी निरपराधी आहे, मला माहित नव्हतं की हे याला मारणारे, मी फक्त यांच्या बरोबर होतो, ही चूक आहे, पण मला माहित नव्हतं. तू सर्वोत्तम आहेस, तू सर्व जाणणारा आहेस, माझ्यावर विश्वास ठेव. मी यांच्या बरोबर होतो हे मान्य आहे, पण यांना मी मारलं नाही, हे मारणार आहेत हे मला माहित नव्हतं. ऐकोनी तस्कराची विनंती. ते चोराचं बोलणं ऐकून
श्रीपादांनी त्याला बोलवलं, हातामध्ये भस्म दिलं आणि म्हणाले, या वल्लभेशावर हे भस्म टाक. मग मन लावून मंत्रून भस्म त्याच्या कपाळाला लाव, गळ्याला लाव. आणि ते केल्यानंतर मन लावणी तया वेळा मंत्रो निलाविती विभूती गळा सजीव झाला तात्काळा ऐक वत्सा परियेसा. अरे नामधारका ऐक, सिद्धांनी दिलेलं भस्म त्या चोरांनी त्या वल्लभेशच्या गळाला लावल्यानंतर तो तात्काळ जिवंत झाला. हे सगळं होईपर्यंत पहाट झाली. श्रीपाद श्रीवल्लभ पुन्हा गुप्त झाले आणि तो चोर मात्र त्या वल्लभेशा जवळ राहिला. तो वल्लभेश त्या चोराला म्हणतो, अरे हे काय झालं? हे दोघं मेलेत. हे कसे मेले? काय मेले? कोणी मारलं? म्हणून त्या तस्कराला विचारलं. त्यावेळेस त्या तस्करांनी त्या चोरांनी सांगितलं. तस्कर सांगे द्विजासी, अहो आता एक तापसी आला होता, एक यती आला होता, ज्याला जटा आहे, सर्वांगाला भस्म आहे. अतिशय अभिनव घडलं हो. त्यांनी या तस्करांना मारलं आणि मला तुमच्या संरक्षणाकरता ठेवलाय असं सांगून त्या वल्लभेशाला त्या चोरांनी शांत केलं. तुझ्या गळ्याला कपाळाला विभूती लावायला सांगितलं, त्यामुळे तू सजीव झालास. तुला यांनी मारलं होतं. उभा होता आत्ता इथे उभे होते ते ज्यांनी या चोरांना मारलं. तुला जिवंत करण्याकरता माझ्याकडे भस्म दिलं, ते आत्ता इथे उभे होते. बघ अदृश्य झाले. माहित नाही कोण मुनी होते, पण त्यांनी तुझा प्राणाचं रक्षण केलं. ते नक्कीच त्रिपुरारी असतील, कारण त्यांच्या सर्वांगाला भस्म होतं, जटा होत्या. तुझी भक्ती खरंच थोर आहे, म्हणून तुझ्या करता ते इथे धावून आले. हे तस्कराचं चोराचं बोलणं ऐकून वल्लभेशाला विश्वास झाला. तस्कराजवळील द्रव्य घेऊन तो कुरवपूरला गेला. कुरवपूरला ब्राह्मण संतर्पण केलं, आपला नवस पूर्ण केला. नाना प्रकारे त्यांनी भगवंत श्रीपाद श्रीवल्लभांची पूजा केली. ब्राह्मण भोजन केलं, सहस्त्र ब्राह्मण जेवायला घातले, अपार द्रव्य खर्च केलं. आनंदाने श्रीपादांची पूजा केली. असे अनंत भक्तजन, अशा वल्लभेशासारखे अनेक भक्त आहेत जे भगवान श्रीपाद श्रीवल्लभांची पूजा करतात आणि कुरवपूर हे प्रख्यात झालं. सिद्ध म्हणतो, नामधारका तू मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय धरू नको. श्रीपाद अजून कुरवपुरामध्ये आहेत, अदृश्य म्हणून राहतात आणि पुढे त्यांना अवतार घ्यायचा आहे म्हणून ते गुप्त झाले आहेत. अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई. ऐसे श्रीपाद मूर्ती लौकिकी प्रगटती ख्याती झाला अवतार पुढती. श्री नृसिंह सरस्वती विख्यात. सिद्ध सांगताय की ते कुरवपुरामध्ये आहेत, पण लौकिक अर्थाने पुढा जो त्यांचा अवतार झालाय तो म्हणजे नृसिंह सरस्वती. तो कसा अवतार झाला, काय अवतार झाला, आता मात्र खरोखर नृसिंह सरस्वतींच्या चरित्राला, गुरुचरित्राला पूर्णार्थाने सुरुवात होती आहे. हा अवतार कसा झाला, काय झाला, या अवतारामध्ये भगवान
नृसिंह सरस्वतींनी काय काय केलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.